माध्यमातून मिळू शकतो हे आज सर्वसामान्य लोकांना मिळालेलं आहे. आज जी आपली आकडेवारी जी काही बघितली ती आकडेवारी जर बघत असताना एकीकडे ती आकडेवारी आपली आहे ती असं वाटतं की एकीकडे मोदी सरकार आणि एकीकडे भारत सरकार अशा पद्धतीची ती आकडेवारी या ठिकाणी आम्हाला वाटते. त्यामुळं येणाऱ्या काळात ज्या सर्वसामान्य लोकांना 2014 मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आमिषे दाखवून या ठिकाणी मतं घेतली गेली ती मतं आज ज्या युवकांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बेरोजगारीला सामोरं जावं लागतंय आणि आता जी काही भारत जोडोच्या यात्रेच्या माध्यमातून जी राहुल गांधींनी सर्वसामान्य लोकांना जी आश्वासनं दिली जिथं ज्या ज्या राज्यात आमची सत्ता आली तिथं त्या राहुल गांधींच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना जी काही आश्वासन दिली ती पूर्ण केलेली आहे आणि अशाच पद्धतीनं देशाचं सुधारणीकरण या ठिकाणी बदलताना आपल्याला दिसून येईल. बरं, म्हणजे तुम्ही काहीशे समाधानी आहात की आकडेवारीवर, पण अजूनही तुम्हाला बरंच काम करायचं हे तुम्ही मान्य करता. अमोल मिटकरीजी, राज्याची आकडेवारी तुम्ही सुद्धा ऐकलीत, मुख्यमंत्र्यांची आणि राज्य सरकारची. थोडीशी चिंताग्रस्त वाटत नाहीये का? कारण जवळपास 30% पेक्षा जास्त लोक दोनही प्रश्नांच्या उत्तरामध्ये असं म्हणतात की आम्ही अजिबात समाधानी नाही आहोत, ना मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर ना राज्य सरकारच्या कामगिरीवर. पहिल्यांदा तर मला असं वाटत होतं की पूर्ण 9 वाजेपर्यंत आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला बोलू दिलं जाते का नाही, कारण प्रत्येकाला तुम्ही 3-3दा 4-4दा संधी दिली, प्रत्येकाचं मत जाणून घेतलं. प्रश्न असा आहे की अगोदरच्या वक्त्यांनी, आता हा आकडेवारीचा तुमचा जरी प्रश्न असेल पण अगोदरच्या काही लोकांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना रायगडची जागा त्यांचा ते भारतीय जनता पार्टी गेम करेल वगैरे वगैरे. मी म्हणतो कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला, चिंता याची लढणाऱ्याला बघणाऱ्याला नाही. अनेकदा 2014 पासून त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेबांचं वर्चस्व आहे आणि त्या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही एकत्र लढू ना, आमचे किती खासदार येतील त्याची दुसऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. आणि ग्राउंड रियालिटी आम्हाला पण माहित आहे, आम्ही पण जनतेमध्ये जातो. कालपासून आतापर्यंत या उन्हातानात सुद्धा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत फिरतो. आमच्या महायुतीच्या सरकारमधले व्हिजन असलेले नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे आपली आकडेवारी, आपला असलेला एक्झिट पोल, आपला असलेला अंदाज, हे सगळे जरी तुमचे आकडे सांगत असले तरी ग्राउंड रियालिटी मात्र वेगळी आहे. सिंपथी काही नेत्यांबद्दल आहे का, तर नक्कीच असेल, त्याबद्दल दुमत नाही. पण त्या सिंपथीचं तुम्ही मतात परिवर्तन कसं करणार हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आता कोणी युवा नेत्याचं बद्दल बोलतं, कोणी युवा नेतृत्वाबद्दल बोलतं. ठीक आहे, मी बाकीच्या प्रश्नामध्ये जाणार नाही, कारण तुमच्याकडे पण तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणाल की माझ्याकडे वेळ कमी आहे, पण मला बोलू दिलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. इंडिया आघाडीकडे आज प्रधानमंत्री पदाचा चेहरा कोण आहे? जर राहुल गांधी आहेत तर त्यांनी कबूल केलं पाहिजे. परत राहुल गांधी आहेत, कोणी म्हणतं मल्लिकार्जुन खरगे आहेत, कोणी म्हणतं आदरणीय पवार साहेब प्रधानमंत्री पदाचा चेहरा असू शकतात, कोणी म्हणतं उद्धव ठाकरे साहेब असू शकतात. एक सांगा ना, महाविकास आघाडीने अजूनही महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला कशी दुय्यम दर्जाची वागणूक दिली स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली. म्हणजे तुमचंच घोंगडं फाटलेलं आहे आणि तुम्ही चालले देशाची आणि राज्याची चिंता करायला. या राष्ट्राला एक व्हिजन आहे, या व्हिजनला पुढे घेऊन आम्ही सर्वजण जात आहोत. मी संजय शिरसाट जे बोलले त्या विधानाशी सहमत आहे 100. आता मला बोलू द्या कविताजी, 30 सेकंद तरी बोलू द्या ना ऍटलिस्ट, की संजय शिरसाट यांनी जे सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीने, ठीक आहे, जनतेचं 100% समाधान करेल असं कोणीच नाही, कुठलंही सरकार असो जनता 100% आम्ही समाधानी करू असं नाही. पण जर काही त्रुट्या असतील, जर काही राहिलं असेल तर येणाऱ्या 8-9 महिन्याचा आणखी कालावधी विधानसभेचा बाकी आहे आणि लोकसभेमध्ये आजही लोक स्वीकारतायत. एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचं सरकार काम करते आहे. अनेक मोठे मोठे प्रकल्प या राज्यामध्ये येत आहेत. हे दळणवळणाची साधनं, उद्योगाला चालना, ह्या गोष्टी होत नाहीत. मग एकतर इंडिया आघाडीने प्रधानमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे आजच्या चर्चेत जाहीर तरी करावं ना. राहुल गांधींचं नाव जर यांनी पुढे केलं तर तिकडे मल्लिकार्जुन खरगे नाराज होतात. यांच्यातच एकमत नाही आहे. इकडे निदान एनडीएचा चेहरा तरी आहे की नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री पदाचे दावेदार आहेत आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवून आता महायुतीला महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे. आम्ही खुश आहोत खूप. तुम्ही मोदींविषयी समाधानी आहात ना, त्याचं आमच्याविषयी नका बोलू. मोदींविषयी तुम्ही किती समाधानी आहात, किती आज्ञाधारकपणे वागतात हे आम्ही बघतो. डिक्टेटरशिप स्वीकारलेली आहे तुम्ही लोकांनी. तुम्ही मोठ्या आहात, तुम्ही जरा चर्चेमध्ये मधात तुम्ही सहभागी होऊ नये. कविताजी त्यांना विनंती करा आणि तुम्ही तुमचा तुतारी गट सांभाळा. तुम्ही इकडे कशाला लक्ष देताय? आम्ही आमचं काम करतो ना. सन्माननीय अजित, हे बघा मोठ्यानं